तर दादर या ठिकाणी मोठ्या संख्येने तरुणाई रस्त्यावर उतरलेली आहे। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामध्ये आदित्य ठाकरे हे सहभागी झालेले आहेत। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर हे सर्व आंदोलक ठाम आहेत। हातामध्ये तिरंगा घेत जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळेस केली जाते। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेले आहेत। जय, नक्कीच जगदीश, आपण पाहतोय आता खऱ्या अर्थाने खरं तर या तिरंगा आंदोलनाला सुरुवात झाली असं म्हणता येईल, कारण आता आदित्य ठाकरे हे स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। सेना भवनच्या परिसरातून आता ते थेट मीनाताई ठाकरे स्मारकाजवळ जात आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जनगण मन हे बोललं जाणार आहे। मात्र आपण पाहू शकता या ठिकाणी विद्यार्थ्यांचा आक्रोश हा कशा पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळतो। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी देण्यात येते, त्यामुळे राष्ट्रगीत गाण्यासाठी आता मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी हे या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि स्वतः आदित्य ठाकरे हे सुद्धा आता या ठिकाणी चालत मीनाताई ठाकरे स्मारकाच्या दिशेने निघालेले आहेत। आपण पाहू शकता या दरम्यान खरं तर धावपळीच्या दरम्यान एका विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दुखापत झाली। त्यावेळी आदित्य ठाकरे हे त्या ठिकाणी थांबले आणि स्वतः त्यांची विचारपूस सुद्धा त्या ठिकाणी केली आणि तिथून पुढे पुन्हा ते आता आंदोलनासाठी मार्गस्थ झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांचा जनसमुदाय हा त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि एकच नारा त्या ठिकाणी दिला जात आहे। त्यामुळे एकूणच आता या तिरंगा आंदोलनाची सुरुवात ही दादरच्या या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतं। वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी विद्यार्थी त्या ठिकाणी जमलेत। कुठलाही राजकीय झेंडा या आपल्याला आंदोलनात दिसत नाहीये, मात्र भारताचे झेंडे असतील किंवा मग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधातील या विद्यार्थ्यांच्या, त्यामुळे ज्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे ती म्हणजे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा आहे आणि आता या मागणीकरिता आंदोलन हे मुंबईत सुद्धा तीव्र होताना आपल्याला पाहायला मिळतंय। प्रामुख्याने आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे स्वतः या संपूर्ण आंदोलनाला नेतृत्व करण्यात आणि या आंदोलनात आता अमित ठाकरे सुद्धा काही वेळातच पोहोचतील, मात्र आदित्य ठाकरे। ठीक आहे जय, तुम्ही या आंदोलनावर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।